येईल का जुळून नाते? दोघी अगदी विरुद्ध होत्या, पण दिव्या मितालीसाठी जीव की प्राण होती. इथून पुढे कदाचित आज नाही सोडणार दिव्या मॅडमला. तू थांबतेस की येतेस घरी? शिवने मितालीला विचारलं. मी घरी जाऊन पुन्हा येते रात्री. दिव्याला काहीतरी बनवून आणते. आदित्य सरांनाही काहीतरी आणते. माझी घरी यायची व्यवस्था करा, मिताली म्हणाली. पण दिव्या मॅडम उठतील आता. तू नसलीस तर जास्त एकटं वाटतं त्यांना. तू थांब, शिव म्हणाला. आधीच जाऊन यायला हवं होतं ना, मिताली म्हणाली. ठीक आहे, दिव्या मॅडम उठल्यावर त्यांना सांगून आपण घरी जाऊन येऊ. मी कुकला जेवायला बनवायला सांगतो, शिव म्हणाला. चालेल. मितालीलाही ते मान्य होतं. दोघे बोलतच होते की दिव्या जागी झाली. दिवू, बरं वाटतं बाळा तुला? मितालीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने विचारला. दिव्याने मान हलवली. यावेळी आदित्य कुठेच दिसला नाही तिला. पण बरं वाटायच्या ऐवजी तिला मनाला वाईट वाटत होतं. आदित्य, तिने अगदी हळू आवाजात विचारलं. का ग? तुला नको होते ना ते समोर, म्हणून मी त्यांना जायला सांगितलं, मितालीही म्हणाली. दिव्या एवढंच म्हणाली. तिला मनातून काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. दिवू, आता तू थांब. मी पटकन घरी जाऊन येते. इथे एक नर्स असेल, शिवसर थांबतील. मी कामावरून जिथे आले ना, आता जाऊन थोडं फ्रेश होऊन तुला खायला घेऊन येते, मिताली दिव्याच्या डोक्यावर ओठ टेकवत म्हणाली. ओके. दिव्याला मिताली हवी होती सोबत, पण आता तिला फ्रेश व्हायला हवं होतं हेही तिला कळत होतं, म्हणून जाऊ दिलं तिने. आदित्यविषयी जाणून घ्यायचं होतं. तिला पण जास्त नव्हती विचारू शकत कोणाला. ही वेगळीच धगमग जाणवली तिला. आणि आदित्य गोळ्या घेतल्यामुळे गाढ झोपला होता. त्याला दिव्या उठली, त्याची जागही नव्हती. मिताली लगेच निघाली घाई करत, कारण तिला पुन्हा यायचं होतं हॉस्पिटलला. घरी पोचल्यावर मिताली पहिली फ्रेश झाली. तिला बरं वाटलं, कारण कामावरून दमून आली होती. त्यात दिव्याचं कळल्यावर आलेलं टेन्शन. आता फ्रेश होऊन तिला बरं वाटलं होतं. तिने देवाला बत्ती लावली, कारण संध्याकाळी तिला नेहमी सवयच झाली होती. आता तिने सांज नव्हती, तरी त्या सवयीनुसार तिला चुकल्यासारखं वाटत होतं, म्हणून तिने दिवाबत्ती केली होती. नशीब शिवकडे दिवे आणि वाटी होत्या. शिवच्या फ्लॅटवर फक्त गणपतीचा फोटो होता. त्याच्यासमोर जागाही नव्हती दिवा ठेवायला. टेबल ठेवून तिने दिवा ठेवला आणि नमस्कार केला. देवाला दिव्या आणि आदित्य सरांना बरं कर असं मनापासून सांगितलं. डब्बा भरून घेतला. सुमीला सूप बनवून ठेवायला सांगितलं होतं तिने. ते घेतलं आणि हॉस्पिटलमध्ये निघाले. नर्स थांबल्यामुळे शिव मितालीसोबतच घरी आला होता. तोही फ्रेश झाला. कधी नव्हे तो आज त्याने देवाला नमस्कार केला. तिच्या प्रत्येक हालचालीच्या प्रेमात पडत होता तो. तिचं प्रत्येक वागणं, आवड आणि सवयी त्याला वेळ लावत होत्या. आजही तिच्या हातचं खावं असं वाटत होतं, पण सध्या ती वेळ नव्हती. लवकर दिव्या मॅडम जवळ पोचणं गरजेचं होतं. दोघंही गाडीत बसले. मिताली आता छान वाटत होती. घरी आल्यामुळे तिलाही बरं वाटलं. ती मनाने तयार होती दिव्यासोबत थांबायला. हॉस्पिटलमध्ये पोचली तेव्हा दिव्या जागीच होती. नर्स बसली होती बाजूला. आदित्य झोपलेलाच होता. दिव्याने अजूनही आदित्यला बघितलं नव्हतं. आता मितालीला बघितलं आणि सोबत शिवही आला होता. पण तो नव्हता सोबत. तिचे डोळे आदित्यला शोधत होते. कोणती हुरहुर लागली होती जीवाला, जी तिलाही कळत नव्हती. मी तू आलीस तू? दिव्याने हळू आवाजात विचारलं. हो, तुला एकटं ठेवून जास्त उशीर नाही ना राहू शकत मी घरी, मिताली तिच्या जवळ येत म्हणाली. तिने डब्बा काढला
आणि दिव्याला प्यायला सूप बनवून आणलेलं ते दिलं. मितू मला काहीच नको. तिला खूप अस्वस्थ वाटत होतं. तिला आदित्यला बघायचं होतं, पण तोच दिसत नव्हता. आपण किती राग केला त्याचा ती मनाशी विचार करत हरवली होती. देव, मी तुझं काहीच ऐकणार नाही. खायचं आणि पटकन औषधं घ्यायचं, कारण नंतर तुला खूप त्रास होतो. मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. आदित्य सर कसे तुला हँडल करत होते, मिताली म्हणाली. दिव्याला थोडं थोडं आठवत होतं. मितालीने जबरदस्ती केली तसं दिव्याने उठून थोडं सूप प्यायलं. मितालीने तिला गोळ्या दिल्या. तर दिव्या नुकतीच झोपून उठली होती म्हणून फ्रेश होती. तिला काही झोप येत नव्हती. एखादा तास गेला तशी गोळ्यांची गुंगी तिला जाणवली. ती झोपली आणि इकडे आदित्यला जाग आली. आता त्याला खूप बरं वाटत होतं. तो सावकाश बेडवरून उतरून फ्रेश व्हायला गेला. तसे शिव आणि मितालीने त्याला जेवण घेतलं. हलकाच होता आहार, पण त्यालाही जेवण करणं गरजेचं होतं. निदान त्याने सूप तरी पिणं अपेक्षित होतं. तो बाथरूममधून बाहेर आला. तोच आधी दिव्याला बघायला गेला. दिव्या उठली होती का, त्याने मितालीला काळजीने विचारलं. हो, ते आत्ताच तुम्ही उठायच्या आधीच पुन्हा झोपली आहे. तिने खाल्लं आणि गोळ्या दिल्या आहेत तिला. आता तुम्ही थोडं काहीतरी खाऊन घ्या, मिताली म्हणाली. शिव आणि मितालीही आदित्यसोबतच बसणार होते जेवायला. ओके म्हणत आदित्यने फक्त सूपच घेतलं. शिवनेही थोडंसंच घेतलं. मिताली मात्र व्यवस्थित जेवली, कारण तिला खरंच भूक लागली होती. आदित्य सर, तुम्ही घरी गेलात तरी चालेल, मी आहे दिव्याजवळ, मिताली म्हणाली. नको, मी थांबतो. तू जातेस तर जा शिवसोबत घरी, आदित्य म्हणाला. नाही, ती तुम्हाला बघून उगाच त्रास करून घेते म्हणून मी थांबते, मिताली म्हणाली. बरं ठीक आहे, मी आणि शिव जातो. इथे तुला नस ठेवतो, आदित्य म्हणाला. त्याची बरीच कामं बाकी राहिली होती. सुजित सिंगाने याला मुळापासून हलवायचं होतं. मॉमला तो आज बोलणार होता, कारण आज तिच्यामुळे सगळं महाभारत घडलं होतं. तो शिवसोबत निघाला. आज घरी जाणार होता पहिला. घरी पाऊल ठेवताच त्याला डॅड येरा जरा घालताना दिसले. डॅड, काय झालं, आदित्यने विचारलं. अरे बाळा, आलास तू? दिव्या कशी आहे? मला तिची चिंता होती म्हणूनच येरा जरा घालत होतो, प्रकाश म्हणाले. डॅड, ते आता आहे बरी, झोपली आहे, तुम्ही काळजी करू नका. मला तर मॉमशी बोलायचं आहे, आदित्य म्हणाला. आधी गरम डोक्याने काहीच विचार करू नकोस. ती खूप सैरभैर आहे. त्यात तू काही विचारलंस तर अजून तुझंच डोकं फिरेल. तू शांत राहा. आता तुला बरं वाटू दे. तुला त्या सिंगानियालाही धडा शिकवायचा आहे, तिकडे आधी लक्ष दे, प्रकाश आदित्यला समजावत म्हणाले. डॅड, आदित्य ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. आज जे जे घडलं होतं त्याला सर्वस्वी त्याची जन्मदात्री मॉम स्वतः जबाबदार होती. आधी माझं ऐक, मॉमला मी ट्रीटमेंट चालू करायचं विचारत आहे. तिकडून आल्यावर मी 2-3 डॉक्टरांच्या सोबत बोलणं केलं. ते तयार आहेत ट्रीटमेंट द्यायला घरी येऊन. आपण एकदा प्रयत्न करून बघू ना. जर ते त्यानेही नाही सुधारली तर ते नशीबच म्हणायचं, प्रकाश त्याला समजावत म्हणाले. तुम्ही पाठीशी घालताय तिला, आदित्य त्यांच्याकडे बघत म्हणाला. नाही रे बाळा, प्रकाश म्हणाले, पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू जमा झाले होते. ते लगेच पाठमोरे झाले. त्यांना आदित्यसमोर रडायचं नव्हतं. दोघे बाप बेटे सारखेच. आदित्य लगेच त्यांच्याजवळ गेला आणि त्याने मिठी मारली त्यांना. तुम्हाला वाटतं ना मी नाही बोलावं तिला, तर ठीक आहे, नाही बोलत मी तिला.
आदित्य म्हणाला तसं प्रकाशनं एकदम गलबलून आलं. आपलं बाळ एवढं समजूतदार झालं. बापाचं दुःख न बोलताच समजून घेतलं त्याने. आधी बाळा किती मोठा झालास रे. मला वाटलं आता खूप आकांतांडव करशील मी असं म्हणालो म्हणून. प्रकाश डोळे पुसत म्हणाले. नाही डॅड, मला एक कळलं की आपला पार्टनर कितीही चुकीचा असेल तरी त्याला पाठीशी न घालता त्याच्यासोबत उभं राहून सुधरवायचा प्रयत्न करायचा. ह्यातून ही शिकवण मिळाली मला. आदित्य म्हणाला तसं प्रकाशने मिठी घट्ट केली त्याची. बाळा, आज तू बापाचं मन जिंकलास. तुला देव आहे ना कोणत्याच गोष्टीत अडवणार नाही. बघ, माझे खूप सारे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. प्रकाश त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. ओके, मी शिवकडे जातोय झोपायला. आदित्यने डॅडकडे बघून सांगितलं. ठीक आहे, तू लग्न करायचा निर्णय घेशील तेव्हा सांग मला, डॅड म्हणाले. हो डॅड, मी तुम्हाला सांगेन, आदित्य म्हणाला आणि तिथून निघाला. दोघंही शिवच्या फ्लॅटवर आले. मी त्याला कॉल करून शिव थ्रू दिव्याची चौकशी केली. झोप नव्हती लागत. दिव्याच डोळ्यावर दिसत होती. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी RB व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताडे. धन्यवाद. ही कथा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. लाईक करा, सबस्क्राईब करा.